असो, आता बाब अशी आहे की मगाशी मागच्या वेळेला मी आलो त्याला बोललो होतो अरविंद शिंदेजींना की तिथे बंगले बांधल्यात काही लोकांनी, भराव टाकलेला आहे, काय कारवाई केली आपण? तक्रारी केल्या? नोटिसा नुसतं देऊन जमत नाही. नोटिसा लक्षात लागेल, नोटिसा देणं म्हणजे ठीक आहे, त्याच्यातून जे धरणाच्या मधोमध त्यांचे बंगले आहेत म्हणजे त्याचं सिवेज कुठे जातं? त्यांनी काय स्पेशल ट्रीटमेंट प्लांट इथे ठेवलेला आहे? नाही. साधा कुठेतरी तुमच्या लक्षात का म्हणजे फिल्टर म्हणजे तिथं थोडाफार कुजून नंतर पाणी तलावातच येतो. मग आपण ज्याला सुचतो माथेरान आणि माची प्रबल, पण कुठे धरण आहे ती? माथेरानचं डोंगर आणि माची प्रबल या दोन डोंगराच्या मध्ये उभारले वसलेलं हे मोरवे धरण शुद्ध पाण्याचं. लाज वाटली पाहिजे आपल्याला सांगायला, शुद्ध पाण्यात. गेल्या वर्षी तुम्ही काय केलं? फक्त नोटिसा दिल्या. माझी आई सांगायची आजचं पाठ आणि मागचं सपाट. आज चेहऱ्यावर दिसणाऱ्या गोष्टीचा त्याचा पाठपुरावा करावा लागतो, ध्यास धरावा लागतो. ध्यास नाही धरला तर गोष्टी होत नाहीत. आणि मी बोलतोय मी की बॉस इज ऑलवेज राईट. आपला बॉस असतो ऑलवेज राईट म्हणजे तो बरोबर असतो, पण सब्जेक्ट टू रूल्स अँड रेग्युलेशन. ज्याने जर कायद्या नियमाची पालनी नाही केली तर त्याला भोगावं लागतं आणि भविष्यकाळामध्ये भोगतील हे तुम्हाला दिसेल. मी हे पण बोललो होतो की बा या इथं गाव असलाय म्हणजे असती आमच्या सुनीलचा पण तिथं बंगलाय वाटत आहे ना. एकनाथी बांधलाय का? माझं म्हणणं शक्य पुन्हा त्या बघा इथलं पाणी जर इथं झिरपत असेल ना तर कोण आपले तुपले परवा नाही करायची. नोटिसा द्यायचं त्यांना, कोण मूल्यांकन द्यायची आणि तुम्ही दुसरीकडे स्थलांतरित करा किंवा आम्ही तुम्हाला बांधून देतो. आणि ह्या बाबतीमध्ये मी सांगतो अरविंद शिंदे का मी अदरवाईज तुमच्यावर केस टाकेल. नवी मुंबईच्या जनतेला सांगेल की तुम्हाला खोटं सांगतात ते शुद्ध पाणी. तुम्हाला येणाऱ्या पाण्याचं जो उद्भव आहे त्या उद्भवामध्ये वस्ती करणारे लोक आहेत, त्यांचं एकूण मल बिल सगळं तुमच्या पाण्यामध्ये येते. पाणी पिल कोण माणूस? ही मनामध्ये धारणा म्हणजे बाबाशी की मी आता शास्त्रीय दृष्टिकोनातून एखादं भांड जर का आगीमध्ये तापवलं आणि त्याच्यामध्ये पाणी पिलं तर ते शास्त्र शुद्ध असतं ना, शास्त्र शुद्ध. परंतु दाढी करणाऱ्या ज्या वाटी असते ना, कुठली सेव्हिंगची वाटी असते ना, ती वाटी तुम्ही सांगा ही वाटी ती दाढीला सगळी वापरलेली आहे आणि ती उकलवलेली आहे ती म्हणजे आगीमध्ये तिला पूर्ण टोटल मेल्ट केलेली, मेल्ट करण्यासारखे पाणी तिच्यात पाणी पिण्याला मला पिऊ शकतो का? मला मनपूर्वक आहे कोणाची हिंमत मनपूर्वक सायकोलॉजिकली त्या ठिकाणी माणसावर तो परिणाम होतो. सेम जरी तुमच्या कुठला तो आपला फिल्टर प्लांट येते भोकर प्लांट तिथं फिल्टर होत असेल, क्लोरिनेशन होत असेल, परंतु आमच्या तलावामध्ये वस्ती करून लोक राहतात, त्यांचं मलमूत्र त्या पाण्यामध्ये येतं. ही बाब सुद्धा शरम आपल्याला शरम वाटते. या शहराचा मी नागरिक म्हणून मला तर शरम. आणि म्हणून बोललो होतो की गाव पण आणि अरे एवढं बोललो होतो की ह्या संपूर्ण आपला जो कॅचमेंट एरिया त्याला कुंपण घाला बोललो होतो ना मी. का थांबलंय? अरे तसं नाही, गोगलगाईच्या स्पीडनं नाही चालत. करा आता मी आज बोलतो ना, पुढच्या वर्षी परत करून दाखवा. आता